आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी बुधगाव जिल्हा परिषद गटाकडून अमृता गावडे मॅडम या ठिकाणी इच्छुक आहेत. काय सांगाल, आज तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये मुलाखत दिला? हो, म्हणजे मी गेले 30 वर्ष भाजपचं कामच करते. महिला आघाडी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य 2007 ते 2012 साली मी निवडून आले होते आणि स्थायी समिती सभापती म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्रात एकमेव हे स्थायी समिती सभापतीचं जमा खर्च देण्याची एकमेव आमची ग्रामपंचायत ठरली होती. सत्यजित बडवे यांनी ते हे केलं होतं. गेल्या आमदारकीला आणि खासदारकीला कुणाचं काम केलं होतं? आमदार सुधीरदादा गाडगे. खासदारकीला संजय काकांचं. नेमकं तुम्ही पक्षामध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि भाजपनं तुम्हाला उमेदवारी का द्यावी? कारण आम्ही पक्षातच काम करतो ना. म्हणजे मी सेवाभावित वस्तीत काम करते, महिला मंडळ आहे बस, आणि शिवाय मरगुबाई आणि गोसावी वस्तीत मी काम करते. मला समाजाचं काम करायचं आवड आहे आणि पूर्वाश्रमीची मी राष्ट्रसेवालयाची पण कार्यकर्ती आहे. त्यामुळे समाजसेवेचं माझ्याकडे आहेच. जर का भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिली आणि जर का तुम्ही निवडून आला तर नेमकं तुमच्या पुढं या ठिकाणी जो काय बुधगाव जिल्हा परिषद गट आहे, मतदारसंघ आहे, त्याचा विकास करण्यासाठीचं काय विजन असणार आहे? पहिली गोष्ट तर महिला सक्षमीकरण आणि जिल्हा प्रभागातली जी काही कामं असतील ते पार पडतील. माझ्या ग्रामपंचायतीच्या काळात मी तसं काम केलेलंच आहे. ग्रामपंचायत माधवनगरच्या कामामध्ये काँक्रिटीकरण केलेलं आहे. तशा पद्धतीचं मी काम करेन. या ठिकाणी बुधगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अमृता गावडे मॅडम या भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी इच्छुक आहेत आणि आता सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी या ठिकाणी मुलाखत दिली आहे आणि पक्षाकडे आणि पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी मागणी केली आहे की मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली.